नमस्कार. महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री आमदार अनिल देशमुख कुठे आहेत? कुठे आहेत हा प्रश्न यासाठी विचारला की माध्यमांच्याकडून ते उपलब्ध नसल्याची माहिती येते आहे. अनिल देशमुख ईडीच्या दबावाला घाबरून गायब झालेत अशी ही माहिती मिळते आहे. ते आता माध्यमांच्या समोर येत नाही आहेत, माध्यमांना भेटत नाही आहेत आणि म्हणूनच अनिल देशमुख अंडरग्राऊंड झाल्याची बातमी देखील समोर येऊ लागली आहे. हे आम्ही म्हणत नाही आहोत, माध्यमांनीच ही बातमी दिलेली आहे. बातमी तुम्ही स्क्रीनवर दिसते ती बघा. यात न्यूज 18 लोकमत हे स्पष्टपणे सांगत आहे की अनिल देशमुख अंडरग्राऊंड झालेली आहे. काय कारण असेल अनिल देशमुख यांच्या अंडरग्राऊंड होण्याचं? खरं तर अनिल देशमुखांची केस सध्या कोर्टामध्ये प्रलंबित आहे. ईडीला कोणतीही कठोर कारवाई करण्यापासून रोखावं अशी मागणी अनिल देशमुख यांनी केलेली आहे. आता यावरची सुनावणी पूर्ण झाली आहे आणि त्याच्या सुनावणी पूर्ण होऊन निकालासाठी हा खटला राखीव ठेवण्यात आलेला आहे. अनिल देशमुखांना अटकेपासून संरक्षण मिळेल का? जसं संरक्षण मुंबईच्या माजी पोलीस आयुक्तांना म्हणजे परमवीर सिंग यांना मिळालं होतं, तसंच संरक्षण अनिल देशमुख यांना मिळेल का असा प्रश्न आहे. अनिल देशमुख यांना अटकेपासून संरक्षण देण्याची कृती न्यायालयानं केली किंवा नाही केली तरीही ईडी आपली कृती करत आलेली आहे. अनिल देशमुखांच्या पहिल्यांदा घरावर छापे टाकण्यात आले, दुसऱ्यांदा छापे टाकण्यात आले, त्यानंतर त्यांना चौकशीला उपस्थित राहण्याचं समन्स देण्यात आलं. अनिल देशमुखांनी पहिल्या समन्सच्या वेळी टाळत थोडीशी वेळ मागून घेतली, त्यानंतर परत एकदा वेळ देऊन समन्स देण्यात आलं, पण तरीही अनिल देशमुख ईडीच्या समोर हजर झाले नाहीत. त्यांनी दिल्लीकडे धाव घेतली, न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आणि अटक आत्तापर्यंत चौकशीला जाणं टाळलं आहे. अटक हा लांबचा विषय आहे. कदाचित अनिल देशमुखांच्या मनामध्ये भय असेल की ईडी चौकशीच्या निमित्तानं बोलावून घेऊन आपल्याला अटक करेल. अशी अटक करण्याची प्रक्रिया चौकशीनंतर अनेकांच्या विषयामध्ये ईडीने केलेली आहे. म्हणजे अगदी अनिल देशमुखांच्या 2 सहकाऱ्यांना देखील ईडीने अटक केलेली आहे. एकनाथ खडसे यांच्या जावयांना देखील चौकशीला बोलवून चौकशीच्या नंतर अधिक तपासासाठी अटक केलेलं आहे. चौकशीनंतर आवश्यकता भासल्यास अटक करण्याची प्रक्रिया ईडी सातत्यानं करते आहे. म्हणूनच अनिल देशमुखांच्या मनामध्ये लगेचच ईडीची अटक होईल अशी भीती वाटते आहे. अनिल देशमुखांना ईडीने अटक केल्यास ही एक मोठी घटना असेल, कारण राज्याच्या कोणत्याही गृहमंत्र्याला आजपर्यंत अशा स्वरूपाची अटक झालेली नाही आहे. राजकीय आंदोलनामधल्या तात्पुरत्या अटक आणि सुटका अनेकांच्या झाल्या असतील, पण अशा स्वरूपाची आर्थिक गुन्ह्यातली अटक ही अद्यापपर्यंत कोणत्या गृहमंत्र्याच्या बाबतीत झालेली नाही आहे. पण ही पहिली केस असेल की जिथे अटक होईल. या आधीचा एक उदाहरण म्हणून सांगतो. फौजदारी स्वरूपाच्या गुन्ह्यामध्ये एका माजी गृहमंत्र्याला अटक झालेली आहे आणि ते म्हणजे पद्मसिंह पाटील होते. पद्मसिंह पाटील देखील काही काळ गृहमंत्री म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. आता अनिल देशमुखांच्या मनामध्ये हे भय आहे का की अटक होईल? हे भय असताना आणि ते न्यायालयाचा दरवाजा ठोठावत असतानाच ईडीनं आणखी एक कारवाई केली, म्हणजे त्यांच्या संपत्तीची जप्ती केली. संपत्तीची जप्ती म्हणजे थेट ईडीने या प्रॉपर्टी ताब्यात घेतलेल्या आहेत. साधारण 4.5 कोटी रुपयाची संपत्ती जप्त केली असं म्हटलं जातं. त्याहीपेक्षा अधिक आहे असंही काही जणांचं म्हणणं आहे. त्याच्या तपशिलात मी जात नाही, पण अनिल देशमुखांची प्रॉपर्टी मात्र या निमित्तानं जप्त केली आहे. ही एक महत्त्वाचा विषय आहे. कोणत्याही गृहमंत्र्याची आर्थिक गुन्ह्याच्या ह्याच्यामध्ये प्रॉपर्टी जप्त होण्याची ही पहिलीच वेळ आहे. अनिल देशमुखांची प्रॉपर्टी जप्त झाल्यानंतर तरी किमान ईडीच्या कारवाया संपल्या किंवा थांबल्या असं वाटलं होतं, कारण अनेकांच्या मनामध्ये एक शंका आहे की अनिल देशमुखांना अजून अटक का होत नाही आहे, का केलं जात नाही. टँगो चार्ली नावाचा एक चित्रपट तुम्ही सगळ्यांनी बघितला असेल. टँगो चार्ली, त्यात तो अजय देवगण आहे याच्या भूमिकेमध्ये, सैनिकाच्या भूमिकेमध्ये, आणि बंगालमधल्या नक्षल्यांसोबत त्याचं युद्ध सुरू असतं आणि त्यांची एक माणसांना पकडून मारण्याची एक क्रूर पद्धत आहे. म्हणजे ते झाडाला बांधतात, त्याची नरड्याला अशा स्वरूपाचा फास बांधला जातो की त्या माणसानं हालचाल केल्याबरोबर तो फास अधिक आवळत जातो आणि थोडा वेळानंतर त्या व्यक्तीचा मृत्यू होत जातो.
एकदम हल्ला करून ते मारत नाहीत. तशी ईडीची एक संथ पद्धत आहे, म्हणजे तितक्या क्रूरपणानं त्याला मी असं म्हणत नाही, तशी ईडीची एक संथ पद्धत आहे. आर्थिक गुन्ह्याचा विषय असल्यामुळे ईडी आपल्या टिपिकल तपासणीच्या पद्धतीनं पुढे जाते. म्हणजे चौकशी करते, छापे टाकते, सील करते, पुन्हा चौकशी करते. अशा टप्प्याने सगळ्या सुविधा देऊन, म्हणजे न्यायालयात जाण्याचा मार्ग ठेवून सगळं करून ईडी आपली कारवाई करत असते. आता ईडीनी समन्स देऊनही देशमुख येत नाहीत म्हटल्यावर त्यांची प्रॉपर्टी जप्त करण्याची प्रक्रिया सुरू केली. आता या प्रॉपर्टी अनेकांच्या ईडीनी मधल्या काळामध्ये जप्त केलेल्या आहेत. अनेक जुनी प्रकरणं आहेत, त्यातही ईडीनी ही जप्तीची कारवाई केली. म्हणजे संदेसराचं प्रकरण तुम्हाला आठवत असेल. संदेसराच्या प्रकरणामध्ये जे 15-16 हजार कोटीचा बँकेचा फ्रॉड झाला होता, त्याच्यामध्ये दिनू मोरिया सारख्या माणसांच्या किंवा संजय खान सारख्या माणसांच्या प्रॉपर्टी ईडीनी जप्त केल्या होत्या. तशी प्रॉपर्टी जप्त करण्याची पद्धत आता यांच्या बाबतीत देखील अवलंबली. अनिल देशमुखांच्या प्रॉपर्टी जप्त करण्यात आल्या. अनिल देशमुखांच्या 2 सहकाऱ्यांना अटक करण्यात आली. अगदी पत्नीला, मुलाला समन्स पाठवण्यात आले. त्यांनाही चौकशीसाठी बोलवण्यात आलंय. आणि या सगळ्या प्रकारानंतर पुन्हा काटोलमध्ये आणि त्यांच्या गावी फार्म हाऊसवर ईडीनी छापे टाकले. या छाप्यामध्ये देखील ईडीच्या हाती काही माहिती लागली असण्याची शक्यता आहे. म्हणजे शक्यता आहे यासाठी म्हणतोय की ईडीने अजून त्यात बाबत काय काय हाती लागलंय याचं जाहीरपणे खुलासा केलेला नाही आहे. आता ईडी छापे टाकतं आहे, जप्ती करतं आहे आणि आजूबाजूच्या लोकांना अटक करतं आहे. प्रकरण जरा नीट समजून घेतलं तर केवळ 100 कोटीचं प्रकरण आपण असं गृहीत धरलं तर यात वाझेला अटक झाली आहे, वाझेच्या सहकार्यानं अटक झाली आहे, अनिल देशमुखांच्या सहकार्यानं अटक झाली आहे, अनिल देशमुखांना समन्स पाठवले आहेत, अनिल देशमुखांची संपत्ती जप्त करण्यात आलेली आहे, मुलाला समन्स पाठवले आहेत, पत्नीला समन्स पाठवले आहेत. म्हणजे कुटुंबातल्या व्यक्तींना समन्स पाठवून झाले, चौकशीला बोलवून झालंय. अनिल देशमुख अटकेच्या वाटेवरती आहेत आणि त्यांच्या सगळ्या सहकार्यांना अटक झालेली आहे. अशा स्थितीत अनिल देशमुखांनी खरं तर चौकशीला जाऊन यातलं सत्य समोर आणणं आवश्यक होतं, पण तसं घडलं नाही. वर्तमानपत्रातून, माध्यमातून बातमी अशी येते आहे की अनिल देशमुख अंडरग्राऊंड झालेले आहेत. अंडरग्राऊंड झालेले अनिल देशमुख फरार आहेत का, हा देखील प्रश्न उपस्थित होतो. म्हणजे अंडरग्राऊंड आणि फरार या दोन्हीमध्ये फरक आहे. ते उपलब्ध नसणं आणि त्यांचं फरार होणं. फरार घोषित केला जातो, जेव्हा सापडतच नाही तेव्हा त्याला फरार घोषित केलं जातं. राज्याचा माजी गृहमंत्री फरार होत असेल, अंडरग्राऊंड होत असेल तर राज्यातल्या या सरकारसाठी यापेक्षा नामुष्कीची दुसरी कुठली वेळ असणार नाही. अंडरग्राऊंड झालेले अनिल देशमुख जर खरोखरच फरार होत असतील तर या प्रकरणातलं गांभीर्य अजूनच वाढलंय असं म्हणावं लागेल. बघूया ईडी अनिल देशमुखांचा शोध घेते का, त्यांच्या गळ्यापर्यंत ईडीचा हात पोचतो का, याविषयीची उत्सुकता जशी तुम्हाला आहे तशी मला पण आहे. याबाबत जे काही अपडेट्स येतील तिथे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही करत राहणार आहोत. व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन नक्की दाबा. नमस्कार.